नमस्कार मंडळी, रामराम. आज आपण करणार आहोत उडदाच्या डाळीचं घुटं. तर उडदाच्या डाळीचं घुटं करण्यासाठी मी ही डाळ घेतलेली आहे. ही काळ्या पाठीची डाळ आहे आणि आता मी ती गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहे. उडदाची डाळ खमंग भाजली की घुटं छान होतं. जर भाजली नाही तर मात्र घुटं गिळगिळीत होतं. म्हणून उडदाची डाळ आधी कोरडी छान शिजवायच्या आधी भाजायची, गार करायची आणि मग ती शिजवून घ्यायची. आपली डाळ आता छान खमंग भाजली आहे. मी गॅस बंद करते आणि एका ताटलीमध्ये ही डाळ गार करण्यासाठी काढून घेणार आहे. आपली डाळ गार झालेली आहे. आता मी ती एकदा धुणार आणि भाताबरोबर कुकरला शिट्ट्या करून घेणार. तर आता घुट्यासाठी आपण वाटण तयार करणार आहोत. वाटण्यासाठी घेतलेले आहेत मी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं खोबरं, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेणार आहे. मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे, पण अगदी बारीक वाटायला लागतं घुट्यासाठी, म्हणून मी थोडंसं पाणी घालते, अगदी 1 चमचाभर, आणि मी मिक्सरला हे मिश्रण परत फिरवून घेते. तर आता उडदाची डाळ मी छान कुकरला 4 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेली आहे. चला तर मग आता घुटं करूया. आता घुट्यासाठी साहित्य म्हणजे आपली शिजवलेली उडदाची डाळ, फोडणीचं साहित्य, तेल, जिरे, मोहरी, हळद, हिंग, मघाशी तयार करून घेतलेलं वाटण, कढीपत्ता आणि मीठ. गॅसवर मी कढई तापत ठेवली आहे. त्याच्यात मी घालणार आहे तेल. तेल आपलं चांगलं तापलं आहे. त्यात मी घालते मोहरी. मोहरी तडतडायला लागली की जिरे. जिरे तडतडायला फुलले की कढीपत्ता आणि आपण तयार केलेलं वाटण. वाटण चांगलं परतून घ्यायचं. गॅसची आच कमी ठेवायची म्हणजे वाटण करपणार नाही. वाटण आपलं छान परतून झालंय. तुम्ही बघू शकत असाल वाटणाने आपल्या तेल सोडायला सुरुवात केली आहे. त्याच वेळेस मी घालणार आहे थोडासा हिंग आणि थोडीशी हळद. परत एकदा वाटण परतून घेते व्यवस्थित. आता ही शिजवून घेतलेली जी उडदाची डाळ आहे ती थोडीशी अशी घोटून घ्यायची आणि ती आपल्या फोडणीमध्ये घालायची. फोडणीमध्ये डाळ मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये गरम पाणी घालायचं. आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ठेवता येते. मला थोडं अजून पातळ हवंय, मी अजून पाणी घातलं.
ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण करून घेतलं होतं त्यातसुद्धा मी पाणी घालून ते पाणी आपल्या घुट्यामध्ये घातलेलं आहे. घुटं आता उकळायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच मी घालणार आहे 1 चमचाभर मीठ. आता घुट्याला छान उकळी यायला लागलेली आहे. असंच एक 5 ते 7 मिनिट आपण घुटं उकळायचं आहे. घुटं आपलं चांगलं उकळायला लागलेलं आहे. आता ते खाण्यासाठी तयार आहे. जवळजवळ 10 मिनिट मी घुटं उकळून घेतलेलं आहे आणि चला तर मग आता आपण जेवण करूया. तर आपला घुटं आणि भात तयार आहे. हे आज आमचं जेवण आहे आणि तुम्हीही जेवायला या. रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका बरं. राम राम.